तो दिवस जेव्हा सूर्यदिशा बदलतो आणि आपल्या आयुष्यात नव्या ऊर्जेची सुरुवात होते, तो दिवस म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तो आहे बदलाचा, कृतज्ञतेचा आणि एकतेचा उत्सव. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि अंधारावर प्रकाशाचा विजय सुरू होतो. आपल्या पूर्वजांनी हा बदल निसर्गाशी जोडून पाहिला. थंडी कमी होऊ लागते, नवी पिकं तयार होतात आणि शेतकऱ्याच्या घरात आनंद येतो. म्हणूनच मकर संक्रांतीला कापणीचा सण म्हणून साजरा केल. या दिवशी तिळगुळ वाटला जातो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर आयुष्याची शिकवण आहे. तीळ म्हणजे कडूपणा, गुळ म्हणजे गोडवा. आयुष्यात दोन्ही असतात, पण बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवायचा. मकर संक्रांती म्हणजे नात्यांची जोड. रुसवे फुगवे विसरून माणसं एकमेकांकडे हसत जातात. या दिवशी पतंग उडवले जातात. पतंग जसा आकाशात उंच जातो, तसंच माणसानेही स्वप्नांना उंच भरारी द्यावी, हा त्यामागचा भावार्थ आहे. महाराष्ट्रात हा सण भोगी, संक्रांत, किंक्रांत अशा 3 दिवसांत साजरा होतो. प्रत्येक दिवस आपल्याला जुनं सोडून नव्याची सुरुवात करायला शिकवतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण सण साजरे करतो, पण त्यामागचा अर्थ विसरतो. मकर संक्रांती आपल्याला सांगते, निसर्गाचा आदर करा, नात्यांत गोडवा ठेवा आणि आयुष्यात सकारात्मक बदल स्वीकारा. हीच मकर संक्रांतीची खरी शिकवण आहे. सूर्यासारखं उजळ आणि गुळासारखं गोड आयुष्य जगण्याची.